डॉक्टर कॉलर बोन मोडलाय. 2 महिने झाले ते अद्याप जुळलेलं नाहीये. आम्ही लेटेस्ट एक्स-रे पण करून बघितला, पण त्यातही ते जुळलेलं दिसत नाहीये. मी काय केलं पाहिजे? याचं उत्तर असं आहे, की बेसिकली ज्या व्यक्तीला दुखापत झालेली आहे, त्या व्यक्तीचं वय किती आहे? त्यांना मेडिकल कोमॉर्बिडिटीज किती आहेत? बीपी, शुगर, थायरॉईड, किडनीचे काही विकार आहेत का? हृदयाचे काही विकार आहेत? त्यांच्या दैनंदिनीच्या ह्याच्यात त्यांना डिमांड्स किती आहेत? किती हेवी वर्क करायला लागतं? ते ऑफिस वर्क करतात, त्यांना 4 व्हीलर चालवतात, 2 व्हीलर चालवतात, खांद्यावर काही वजन घ्यायला लागतं, ते जिमला जाणारे व्यक्ती आहेत, त्यांना काही पुशअप्स मारायला लागतात. या सगळ्या पेशंटला असलेली इंजुरी, त्यांचं वय, त्यांच्या डेली डिमांड्स, वरतून काही जखम आहे का? आणि बेसिकली पडण्यापूर्वी ते काय-काय ॲक्टिव्हिटीज करत होते, हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कुठलाही डॉक्टर तुमचा एक अल्गोरिदम ट्रीटमेंटचा चेकआउट करते. शक्यतोवर फ्रेश इंजुरीजमध्ये जे फ्रॅक्चर्स ऑफ नेसेसिटी असतात, जिथं ऑपरेशन केलंच केलं पाहिजे, किंबहुना न केल्यास व्यंग किंवा अपंगत्व राहू शकतं. या 2 गोष्टी तुम्ही पण समजून घेतल्या पाहिजे. व्यंग आणि अपंगत्व. प्रत्येक व्यंगासोबत अपंगत्व येत नाही, पण प्रत्येक अपंगत्वासोबत व्यंग हे जरूर येतं. तर बेसिकली ह्यापैकी तुमच्या काय नीड्स आहेत, तुमच्या काय गरजा आहेत. एक सोप्या भाषेत डॉक्टर मार लागण्यापूर्वी जसा आमचा पेशंट होता तसा करून द्या, असं म्हटल्यावर अशा परिस्थितीत ऑपरेशनची शक्यता दाट होऊन जाते. तसं करण्यामागे हेतू पण असतात. जे हाय डिमांड ॲथलीट्स असतात, ते बेसिकली राइट हँड डॉमिनंट आहेत, किंवा उजव्या हाताचाच कॉलर बोन मोडलाय. त्यांना भालाफेक करायचा आहे, टेनिस खेळायचं आहे, जॅव्हलिन थ्रो करायचं आहे, डिस्कस थ्रो करायचं आहे, किंवा जे काही ॲथलीट्स आहेत खेळतात, पण उजव्या हाताने त्यांना अपर हँड ॲक्टिव्हिटीज, ओव्हर द शोल्डर ॲक्टिव्हिटीज जास्त आहेत. बॉलर आहे, पिचर आहे. तर अशा स्थितीमध्ये त्यांना ती लेंथ रेस्टोर होणं फार आवश्यक आहे, जेणेकरून ते टिश्यूची टेन्साईल स्ट्रेंथ कमी होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये 3 गोष्टीत आम्ही यांचं वर्गीकरण करतो. एक, मार लागून किती दिवस झालाय. तिसरं, बेसिकली हा कन्झर्व्ह करता येण्यासारखा विषय आहे का याच्यात ऑपरेट करण्यासारखा विषय आहे. तिसरा, हा रिपेअर करायचा आहे का रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे. हे तिघीही गोष्टी वेगळ्या-वेगळ्या आहेत. यंग एज, युजुअली चिल्ड्रन, क्लॅव्हिकल बोन्स खूप लवकर हील होतात. मिडल एज सब्जेक्ट्स, सहज चालताना पाय मोडला, गाडीवरनं अपघात झाला, डायरेक्ट काही ब्लो बसला, अशा केसेसमध्ये क्लॅव्हिकल फ्रॅक्चर होतात. मोस्ट ऑफ देम कम विथ मिडल थर्ड फ्रॅक्चर्स. इट मे बी सिंपल फ्रॅक्चर, इट मे बी कम्युनिटेड फ्रॅक्चर, बट दे स्टिल डू वेल विदाउट सर्जरी ऑल्सो. बट ऑल दोज फ्रॅक्चर्स, ते सगळे फ्रॅक्चर जे लॅटरल थर्ड, लॅटरल फोर्थच्या वर्गीकरणात जातात, किंवा जिथे एसी जॉइंटच डिस्टर्ब होतो आणि ते हाड असं वर आलेलं दिसतं, त्या केसेसमध्ये सर्जरी केलेली कधी उत्तम असते. तिचं जे आउटकम असतं ते कन्झर्वेटिव्ह पेक्षा कधीही उत्तम आणि चांगलं असतं. जे ॲथलीट्स आहेत, हाय डिमांड लोक आहेत, त्यांनी सर्जरी केलं पाहिजे असं आम्ही एम्फसाइज करतो, त्यांना सल्ला देतो. अनलेस सिव्हिअर मेडिकल कोमॉर्बिडिटीज आहेत, किंवा भूल द्यायला जे काही अडचणी आहेत, तर त्या जर-तरच्या कॅटेगरीमध्ये मोडणारा फार एक छोटा पेशंटचा समूह असतो, ज्यांना ऑपरेशनच्या फायद्यापेक्षा भुलीचा तोटा कदाचित जास्त संभवतो. अशा केसेसमध्ये आपण शक्यतोवर ऑपरेशन टाळतो. पण एरवी एसी जॉइंट डिसरप्शन फ्रेश असेल, लॅटरल एंड क्लॅव्हिकल फ्रेश फ्रॅक्चर असेल, लॅटरल फोर्थ क्लॅव्हिकल फ्रॅक्चर विथ कोनॉइड ट्रॅपेझॉइड लिगामेंट इंजुरीज असतील, तर अशा स्थितीमध्ये क्लोज पद्धतीने एक सिंगल स्टिचच्या ऑपरेशनद्वारे हे फ्रॅक्चर पूर्ववत जागेवर बसवता येतं, आणि एक कॉस्मेटिक स्कार येतो वन स्टिचचा, तो तुम्हाला ओळखता सुद्धा येणार नाही. अशा परिस्थितीत अशा सर्जरीज आता संभव आहेत, जिथं पेशंट नेक्स्ट डे घरी जातो. तुमच्या पेशंटला काय इंजुरीज आहेत, अजून बाकीचे काय-काय इंजुरीज झालेल्या आहेत, हे सगळं जाणून घ्यायचं असेल, तर तुमचे असतील नसतील तेवढे सगळे रिपोर्ट घेऊन तुम्ही जवळच्या निष्णात डॉक्टरांना भेटलं पाहिजे. मिडल थर्ड क्लॅव्हिकल जे असतात, ते काही ठराविक सिच्युएशन्समध्ये ऑपरेबल ठरू शकतात. फ्लोटिंग शोल्डर आहे, अक्रॅमियन फ्रॅक्चर आहे, ग्लेनॉइड फ्रॅक्चर आहे, स्कॅपुला फ्रॅक्चर आहे, त्यासोबत पूर्ण शोल्डर लटकून गेलेला आहे. त्या केसमध्ये बेसिकली ते ऑपरेट केलेलं कधी चांगलं. सिव्हिअर डिफॉर्मिटी आहे, स्किन अगदी सबक्यूट बोन आलेला आहे, त्या परिस्थितीत तो जुळायला वेळ घेईल, किंबहुना जुळला तर तो फारच विचित्र दिसेल. अशा परिस्थितीत तो ऑपरेट केला गेला पाहिजे. कंपाऊंड फ्रॅक्चर्स, सर्टनली दे डिमांड डेफिनेटिव्ह फिक्सेशन मॉडॅलिटीज. हे असा काही एक वर्गीकरण केलेला कॅटेगरी असते, वर्गीकरण केलेला एक काही रुग्णांचा समूह, ज्या ठिकाणी ऑपरेशन शिवाय आपल्याला पर्याय नसतो. हे जाणून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला आपल्या डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे. ऑफकोर्स आम्ही असं सजेस्ट करतो अशा स्थितीत, की तुम्ही एकपेक्षा अधिक डॉक्टरांची मतं घेऊन तुम्ही तुमचा सल्ला पोहोचला पाहिजे. यू कॅन मेक युअर फर्म ओपिनियन, बट whenever in doubt, whenever you feel that probably your doubts or your questions are not completely addressed, किंवा तुमच्या शंकाचं समाधान झालेलं नाहीये, अशा ठिकाणी तुम्ही जरूर अन्य एक अजून डॉक्टरांचा सल्ला जरूर घेऊ शकता. असं नवीन इंजुरीज आणि ओल्ड इंजुरीज याच्यात तुमच्या सल्ल्यामध्ये सुद्धा खूप तफावत होऊ शकते. अगदीच 2 डॉक्टरांचं एकच डिग्री असलेल्या एकाच फ्रॅक्चर बद्दल ओपिनियन वेगळं असू शकतं. पण आपण आता जे नवीन इंजुरी पॅटर्न समोर डिसाईड होतो, जे नवीन इम्प्लांट्स अवेलेबल होत आहेत, जे नवीन बेसिकली परक्यूट मॉडॅलिटीज आता अवेलेबल होत आहेत, दुर्मिळ जे आपल्याला पर्याय उपलब्ध होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक बेसिकली एक फ्रेश स्कूल थॉट आणि एक ओल्ड स्कूल थॉट
ह्या दोन सर्जन्समध्ये त्यांचं मतभिन्नता असू शकते. जरी दोघांचा अल्टिमेट गोल एकच असतो की पेशंटला आपण प्री इंजुरी स्टेटसपर्यंत नेऊन ठेवणे, पण त्याच्यात दोघांचं ओपिनियन डिफर करू शकतं. तुमच्या पेशंटला काय लागलंय, मार लागून किती इंजुरी झालाय, तुम्हाला किती लवकर पेशंट बरा करायचा आहे, कुठल्या स्वरूपात करायचा हे तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतील. त्या अनुषंगाने तुम्हाला किती कष्ट, किती खर्च, किती टाके येतील हे तुम्हाला डॉक्टर तिथे दाखवतील. पण लवकर जर बरं व्हायचंय, पूर्ववत आपल्याला मार लागण्यापूर्वीच्या स्टेटसपर्यंत जर जायचं आहे, तर त्यासाठी वेळ न घालवता तुम्ही तुमचा रुग्ण किंवा असलेले सगळे रिपोर्ट्स घेऊन तुमच्या नजीकच्या डॉक्टरांची भेट घ्या. थँक्यू.